नमस्कार मित्रांनो, बेरिंग बेअर चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आहे दिवस 7वा आणि आपण ट्रेड ॲनालाइज करत आहे USDCHमध्ये. बघूया मग आपल्याला एंट्री पॉईंट भेटतोय काय, कुठे दिसतो काय कुठे. आणि मार्केट हायर लो बनवत मार्केट चाललं आहे वरती बुल रन फॉर्मेशनमध्ये. नेक्स्ट पुल बॅक आपण इथून घेऊ शकतो, की मार्केट देऊ शकतो आपल्याला एंट्री पॉईंट त्या लेवलला. आणि फिब लेवल पण तिथे आहे. जर मार्केटने फिब लेवलला रिस्पेक्ट केले तर मार्केट बुल रन जाऊ शकतोय. याला बोलतात फिब लेवल, गोल्डन झोन. ट्रेंड लाईन ब्रेकआउट नंतर मार्केटने रिट्रेसमेंट होऊन मार्केट जाऊ शकतोय. पण आपण जर कॅन्डल क्लोज झाली 1 आवरमध्ये तर आपण तिथे एंट्री घेऊ. बघू शकता तुम्ही 1 आवरची कॅन्डल. मार्केटने इथून एक रॅली दिलेली होती आणि त्या रॅलीनंतर मार्केट टीपी देऊ शकतो तेवढाच. मागचा सपोर्ट तुम्ही बघू शकता. मार्केटमध्ये सपोर्ट पण जेव्हा बुल रन येतो तेव्हा एक पुल बॅकसाठी मार्केटला सपोर्ट हवे होते आणि हा एक सपोर्ट आहे. जर मार्केटने कॅन्डलस्टिक फॉर्म झाले आपल्याला 1 आवरमध्ये तर चांगले ट्रेड होऊ शकते. पण मार्केटने कॅन्डल दिले पाहिजे. बघू शकता तुम्ही कॅन्डल आपल्या फ्लेवरमध्ये येत आहे. जर 5 मिनिटाची कॅन्डल त्या कॅन्डलवरती क्लोजिंग झाली तर आपल्याला चांगली ट्रेड मिळेल. परंतु त्या कॅन्डलच्या वरतीच कॅन्डल फॉर्म झाली पाहिजे. या स्ट्रक्चरला बोलतात कॅन्डलस्टिक पॅटर्न फॉर्मेशन. आणि जे फिब आपण लावलेलं आहे त्याला प्राइस ॲक्शन प्लस कॅन्डलस्टिक फॉर्मेशन आपण ट्रेड घेतोय. 3 मिनिटं आहेत मार्केटला क्लोज होण्यासाठी कॅन्डल 1 आवरची. कॅन्डल क्लोजिंग वरती झाली पाहिजे तेव्हाच आपण एंट्री घेऊया. जर मार्केटने कॅन्डल याच फॉर्ममध्ये दिली तर थोडे शक्यता कमी आहे की मार्केट इथनं बुलिश होऊ शकतो. बघू शकता इक्वली आहे मार्केट. 38 सेकंद आहेत मार्केट कॅन्डल क्लोज करण्यासाठी. मार्केट एंट्री देतोय, बघूया आपण. सायकोलॉजी आणि रिस्क मॅनेजमेंट प्लस प्राइस ॲक्शन हाच ट्रेडिंगचा कन्सेप्ट आहे. जर तुमची सायकोलॉजी बिल्ड आणि टेक्निकल बिल्ड मी एंट्री घेतलेला आहे, पण मार्केटने कॅन्डल क्लोज दिलेला नाही वरती. SL लावलेला आहे. जर मार्केटने 1 कॅन्डल जर बेरिश आली तर आपला SL हिट होऊ शकतो. बघूया काय करतोय. 1 आवरमध्ये मार्केटने त्या कॅन्डलच्या वरती ब्रेकआउट द्यायला हवे होते क्लोजिंग, पण मार्केटने दिलेलं नाही. SL आपला 15 पॉईंटचं 15 USD. जर आपण 73 आपल्याकडे कॅपिटल आहे तर 15ने आपण लॉस घेऊ शकतो आज. हा माझा रिस्क रिवॉर्ड रेशो आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो, आपण डे 1, डे 2, डे 3 मध्ये लॉसमध्ये असताना पण आपण आज 1 वीकमध्ये प्रॉफिटमध्ये आहे, कारण की आपला रिस्क रिवॉर्ड चांगला आहे. ओव्हर ट्रेडिंग मार्केटमध्ये आपल्याला खूप महागात पडू शकते, म्हणून ओव्हर ट्रेडिंग कधी करू नका मित्रांनो. जर आपण 73 USD मधून 15 मायनस केले तर आपल्याला 57 USD राहतात.
बघूया काय करतो आज मार्केट आपल्यासाठी. फेवरमध्ये जातो का SL हिट करतो. एक तर तुम्ही SL लावा, एक तर TP लावा. एक तर TP घ्या, एक तर SL घ्या. जर तुम्ही वॉच करत राहाल तर तुम्हाला कट करावीशी वाटेल ट्रेड. बघूया, मार्केटला चालून देऊ आपण. वन आवरमध्ये 4 आवरमध्ये तुम्ही बघू शकता मार्केट बुलिश दाखवते, शो होत आहे. अशा तऱ्हेचे स्ट्रक्चर दिसतं आपल्याला. मार्केट आपल्या फेवरमध्ये चालू आहे. ट्रेंड लाईन ब्रेकआउट नंतर रिट्रेसमेंट होऊन कॅन्डल फॉर्म झाले तर शक्यता जास्त आहे की मार्केट इथनं बुलिश होऊ शकतो. फर्स्ट ऑफ ऑल आपण तिथेच घेणार होतो एंट्री रिट्रेसमेंटवरती. कॅन्डल फॉर्म झाल्यानंतर पण आपण 1 आवरच्या कॅन्डलवरती एंट्री घेतलेली आहे आणि त्या कॅन्डलच्या खालचा SL ठेवले आहे. चालू आहे आपल्या फ्लेवरमध्ये एंट्री. बघू शकता 0.11चा लॉट मारलेला आहे आपण आणि त्यामध्ये $3 प्रॉफिट चालू आहे. आपला कॅपिटल आहे 73.85 USD. तुम्ही ट्रेड घेता तेव्हा ट्रेडमध्ये 3 प्रकारचे सिनेरिओ असतात. एक तर मार्केट डायरेक्ट SL हिट करू शकतो, एक तर रिट्रेसमेंट करून मार्केट TP हिट करतो, नाहीतर डायरेक्ट TP हिट करतो. अशा प्रकारचे मार्केटमध्ये आपल्याला मुवमेंट बघायला भेटते जेव्हा आपण एंट्री घेतो तेव्हा. आणि जो मी तुम्हाला बोललेलो फिब लेवलमध्ये 0.5 0.6 हा जो एक गोल्डन झोन मानला जातो ट्रेडिंगमध्ये, कारण की मार्केट त्या झोनला येऊन रिस्पेक्ट करून पुल बॅक होतो. बघा तुम्ही यार, फिबलाच रिस्पेक्ट करतो मार्केट. मी तुम्हाला एक्झाम्पल देतो. मार्केटने हा एक फिबला रिस्पेक्ट केला, इथे पण आणि इथे सुद्धा, कारण की जे फिब आहे ते मोस्ट इम्पॉर्टंट आहेत ट्रेडिंगमध्ये. एक आणि त्या फिबच्या गोल्डन झोनला रिस्पेक्ट करते मार्केट. हायर हाय, लोअर लो, हायर हाय, हायर लो, फिबला रिस्पेक्ट, तिथनंच बुलिस्ट आणि तिथनं बुलिस्ट. अशा प्रकारचे मार्केट फॉर्मेशन करत बुलिस्ट होतो, बेरिश होतो. आणि आपण त्याच प्रकारचे एक ट्रेड घेतलेला आहे. आपल्याला असं मानू शकतो की आपण इथनं मार्केट बुलिश होऊ शकतो, म्हणून आपण ट्रेड घेतलेला आहे. $10 प्रॉफिट चालू आहे इथे. जर मार्केटने ती 1 आवरची कॅन्डल जर आपल्याला रेड कॅन्डलवरती क्लोजिंग दिली असती तर आपलं फेवर बुलिश जाण्याची शक्यता जास्त वाटत होती. पण मार्केटने ज्या प्रकारे कॅन्डल फॉर्म झाल्यात, लो बाईंग ना एक गॅप डाऊन, त्यामुळे मला शक्यता आता कमी वाटत आहे मार्केटमध्ये की मार्केट बुलिश होऊ शकतो. जेव्हा फिबला टॅब होतो तेव्हा मार्केट वन साइड बुलिश मुवमेंट देतो,
बघू शकता तुम्ही की आपल्या 2 कॅन्डल बेरिश फॉर्म झाल्यात, कॅन्डलस्टिक पॅटर्न फॉर्म झालेले आहेत ते. म्हणून आपण एक ट्रेड इथे क्लोज करूया. आता मार्केट डाऊन जाण्याची शक्यता वाटते आणि आपली 1 आवरची कॅन्डल आपल्या फेवरमध्ये नव्हती. जर त्या कॅन्डलच्या वरती ब्रेकआउट असते आणि ट्रेंड लाईनवरती रिस्पेक्ट घेऊन बुलिश कॅन्डल फॉर्म झाले असते तर आपण एंट्री घेतली असती. एंट्रीमध्ये आपल्या फेवरमध्ये जायची शक्यता असते, म्हणून आपण इथे ऑर्डर क्लोज केलेला आहे. 2.35चं प्रॉफिट घेऊन बुक केलेलं आहे ऑर्डर. परफेक्ट क्लोजिंग होती आपली कॅन्डलवरती, पण फोमोमध्ये जाऊन मी अजून एक एंट्री इथे ॲक्टिवेट करून एस एल घेतला आहे. $12चा एस एल मला त्यामध्ये झाला USDCHM. फर्स्ट ऑर्डर क्लोज करून प्रॉफिटमध्ये सुद्धा ब्रेक इवन. आणि दुसरी ट्रेड मी USD घेतलेली आहे. बघू शकता तुम्ही अशा तऱ्हेचा स्ट्रक्चर फॉर्म होऊन कॅन्डलस्टिक फॉर्म झाले. 1 आवरमध्ये पण सुद्धा आपल्याला कॅन्डल आहे फॉर्म बघू शकता. फिबलाच रिस्पेक्ट करून मार्केट कॅन्डल दिले आहे आणि इथं 0.07 लॉटने मी बाय केलेला आहे. आणि या ट्रेडचा रिझल्ट मी तुम्हाला नेक्स्ट शॉर्ट व्हिडिओमध्ये देऊन जाईन. थँक्यू. गुड